मी भाऊ तोरसेकर, तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार वगैरे वगैरे गाजावाजा सुरू आहे आणि त्यावर अनेकांनी भाष्य केलेलं आहे. अगदी उद्धव समर्थक पत्रकारांनी सुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे की जेव्हा जेव्हा निवडणुका येतात त्यावेळेला उद्धव ठाकरे किंवा तत्सम लोकांना मुंबई मराठी माणसाची आहे, मराठी अस्मिता असते आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाण्याचा धोका आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आठवतात. काल परवापर्यंत सुप्रिया ताई सुद्धा त्यात सहभागी होत्या. आज काल परवापासून सुप्रिया ताई आणि त्यांचे पिताश्री शरद पवार यांच्यावर अनेकांनी चिखलफेक केलेली आहे. त्यावर मी इतर वेळ भाष्य केलेलं आहे. पण आज एक गोष्ट, ज्या परिस्थितीमध्ये सुप्रिया ताई केंद्रात मंत्री होणार आणि शरद पवार परत एनडीए कडे जाणार, हा गदारोळ सुरू आहे, त्या निमित्ताने मला बोलायचंय आणि त्यासाठी मी सुप्रिया ताईंना एक आठवण करून देऊ इच्छितो. 2017 मध्ये सुप्रिया ताईंचा मला फोन आला होता आणि त्यांचा माझा संवाद झाला होता. हे मी यापूर्वी अनेकदा सांगून झालेलं आहे. आज ज्या प्रकारे आपल्या पित्याच्या पराभूत राजकारणाचा सुप्रियाताई बळी झाले आहेत आणि भावाशी अगतिक होऊन तडजोड करण्यापर्यंत जाऊन पोहोचल्यात आणि ती तडजोड करण्याविषयी त्यांना आपल्याच पाठीराख्यांना कन्व्हिन्स करता येत नाहीये आणि त्यातून मग सोकॉल्ड पुरोगामी पत्रकार सुप्रिया ताईंवर शरसंधान करतायत. या निमित्ताने मी सुप्रिया ताईंना एक आठवण करून देईन की त्यांनी मला फोन केला होता. मी तेव्हा युट्यूब वगैरे बनवत नव्हतो. 2017 मधली गोष्ट आहे. राष्ट्रपती निवडणूक होत होती. रामनाथ कोविंद यांना उमेदवार करण्यात आलं होतं भाजपतर्फे. अशा वेळेला मी ब्लॉगवर लिहित होतो आणि त्या ब्लॉगवर माझा एक लेख होता ज्याचं हेडिंग होतं दाखवायचे सुळे. म्हणजे शरद पवारांचे चावायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे, हे पवारांच्या राजकारणाचं द्योतक आहे, अशा अर्थाने मी ते लिहिलं होतं. आणि त्या निमित्ताने तो व्हायरल झाला लेख. बऱ्याच लोकांनी मला फोन केले होते. त्यात सुप्रिया ताईंचा सुद्धा फोन होता आणि त्यावेळेला जवळजवळ 20 मिनिटं आसपास कमी अधिक आम्ही बोललो. तेव्हा मी सुप्रिया ताईंना माझं शंका निरसन करून घेण्यासाठी अनेक प्रश्न विचारले होते आणि त्यावेळेला राजकारणाची दिशा काय आहे त्याविषयी मी त्यांच्याशी बोललो होतो आणि तेच आज इथे परत एकदा सांगतो. किंबहुना सुप्रिया ताईंशी जो काय संवाद झाला होता त्यातून माझ्या डोक्यात जो एक वेगळा पैलू आला महाराष्ट्राच्या राजकारणाचा किंवा देशाच्या राजकारणाचा, त्यावर मी एक प्रदीर्घ लेख चपराक नावाच्या दिवाळी अंकात लिहिला होता आणि तो लेख आजही माझ्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळू शकतो. त्या लेखाचं शीर्षक होतं 2 गुजराथी. सुप्रिया ताईंना तो फोन केल्यावर जेव्हा बोलत होत्या तेव्हा त्यांना मी एकच प्रश्न विचारला की तुम्ही राजकारणात इतक्या मुरलेल्या आहात, जातात, निवडणुका लढवतात, आम्ही अलिप्त बसलेले पत्रकार असतो, आम्ही जे घडतंय बघून त्यावर भाष्य करत असतो, पण तुम्ही प्रत्यक्ष राजकारणाच्या आखाड्यात आहात आणि अशा वेळेला जे काय आम्ही बघत असतो ते तुम्ही का बघू शकत नाही. आणि असं सांगत मी सुप्रियाताईंना एक प्रश्न विचारला होता की अमित शहा असोत किंवा नरेंद्र मोदी असोत, हे दोघेही गुजरातचे आहेत. ज्यांना आपण मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये गुजरातचे म्हणून गुजराती म्हणतो, तमिळनाडूचे ते तमिळ असतात, कर्नाटकातले ते कानडी असतात. त्या अर्थाने अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांच्याकडे गुजराती म्हणून बघितलं जातं. आता दिल्लीच्या राजकारणामध्ये गुजरात लॉबी असं म्हटलं जातं. तर मी हा विषय 2017 मध्ये म्हणजे जवळजवळ 8-8.5 वर्षापूर्वी सुप्रियाताईंना बोललो होतो की हे 2 गुजराती महाराष्ट्रात येऊन शिवसेनेला आणि पवारांना हरवतात, उत्तर प्रदेशात जाऊन अखिलेश आणि मायावती यांना हरवतात
हरियाणामध्ये जाऊन हुड्डा किंवा चौटाला वगैरे असतील त्यांना हरवतात. बिहारमध्ये जाऊन नितीश किंवा लालू प्रसाद वगैरेंचं राजकारण फिरवतात. आणखीन कुठे मध्य प्रदेशमध्ये दिग्विजय सिंग असेल किंवा छत्तीसगड किंवा आणखीन कुठे कुठे काय काय करतात. हे दोन गुजराती, मी स्पष्टपणे परत परत 4-4 वेळ सुप्रियाताईंना बोललो होतो, विचार असा करा की गुजराती दोन नेते महाराष्ट्रात येतात आणि तुम्हाला हरवतात किंवा तिकडे अखिलेश मायावतींना हरवतात. तर मग हरवतात म्हणजे तिथला मतदार हा या दोन गुजराती नेत्यांच्या मागे जातो. पण ज्यांची हयात त्या त्या राज्याच्या राजकारणात गेलेली आहे त्यांच्यावर तो मतदार विश्वास का ठेवत नाही? राजकारणासमोरचा सगळ्यात गहन प्रश्न तेव्हा आणि आजही एकच कायम आहे. आजही तोच विषय कायम आहे की बिहारमध्ये नितीश कुमार असोत, आंध्रमध्ये नायडू असोत, किंवा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे असोत किंवा शरद पवार असोत, तिकडे हुड्डा असोत, या लोकांच्या राज्यात जाऊन हे दोन गुजराती नेते भाजप या नावाने तुम्हाला हरवतात आणि मतदार जेव्हा त्यांना अधिक टक्क्यांनी मतं देतात, मग तो युपीचा मतदार असो, आंध्रचा असो, बिहारचा असो किंवा आणखीन कुठला असो, मराठी मतदार आपल्या मराठी नेत्यांवर म्हणजे महाराष्ट्रापुरतं राजकारण करणाऱ्या नेत्यांपेक्षा मराठी मतदार हा दोन गुजराती नेत्यांवर जास्त विश्वास का ठेवतो, त्यांच्याकडे जास्त का झुकतो, याचा जरा परीक्षण करा, अभ्यास करा, आत्मपरीक्षण करा. तर पुढल्या राजकारणामध्ये तुम्हाला ठामपणे चांगली वाटचाल करता येईल. हे मी सुप्रियाताईंना 2017 मध्ये सांगितलं होतं. आणि मग त्याचं विवेचन करणारा प्रदीर्घ लेख मी चपराक नावाच्या दिवाळी अंकात 2017 मध्ये लिहिलेला होता. आजही उपलब्ध आहे. ही आठवण एवढ्यासाठी करून देतोय की सुप्रियाताई मंत्री व्हायला आणि शरद पवार आपल्या मुलीला सेटिंग करण्यासाठी जर भाजपच्या जवळ किंवा एनडीएच्या सोबत जाणार असतील तर इतकी अगतिकता आपल्या राज्यामध्ये जिथे आपली हयात गेली त्या राज्यामध्ये आपल्यावर का आली आहे, याचा विचार होणं आवश्यक आहे. उद्धव ठाकरेंना आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये मोदी किंवा शहा यांच्या नेतृत्वाची भीती का वाटते, हे आत्मपरीक्षण करण्यासारखा विषय आहे. नुसत्या टीव्हीवर प्रेस कॉन्फरन्स मध्ये गर्जना आणि ढरकाळ्या फोडून उपयोग नाहीये. काल परवा त्याच गुजरातचे अदानी नावाचे उद्योगपती बारामतीमध्ये पवारांच्या संस्थेचं काहीतरी एक उद्घाटन करायला प्रमुख पाहुणे म्हणून येतात आणि त्यांच्या दुतर्फा एका बाजूला शरद पवार, दुसऱ्या बाजूला अजितदादा बसल्यानंतर पवार समर्थक पत्रकारांच्या पातळोणी ओल्या होतात. काय चाललंय हाच प्रश्न मी 2017 मध्ये बोललो होतो की असं काय जादू आहे मोदी आणि शहांकडे. ती फक्त सत्ता ही जादू नाही, सत्ता मतातून येते. आपल्या देशात लोकशाही आहे आणि या लोकांनी लोकसभेची निवडणूक लागोपाठ 3दा जिंकलेली आहे, अनेक राज्यात जिंकलेली आहे आणि त्यातून त्यांच्या हाती सत्ता आली आहे. तर ही सत्ता विविध राज्यातली जनता, मतदार, स्थानिक नेत्यांना, स्थानिक अस्मितांना झुगारून तो मतदार या दोन गुजराती नेत्यांकडे का जातो हा अभ्यासाचा विषय आहे. आणि तो अभ्यास केला तरच त्यावर तोडगा काढता येईल, त्यांच्यावर मात करणारं राजकारण करता येईल. हे 2017 मध्ये मी फोनवर सुप्रियाताईंना सांगितलं होतं. पण कुठच्या संशोधन संस्था, विद्यापीठ यांच्याकडून आलेले अभ्यासाचे कागद किंवा रिसर्च पेपर वाचून जनमानसाचा तुम्हाला अंदाज येत नाही. आम्ही जनतेत फिरतो असं सुप्रियाताई म्हणतात, पण जनतेचा अंदाज तुम्हाला येत असता तर तुम्हाला मोदी शहा महाराष्ट्रात येऊन हरवू शकले नसते. माझं कौतुकाने आजवर अनेकदा सगळ्या संपादक पत्रकारांनी लिहिलेले
अख्खा महाराष्ट्र, उभा आडवा महाराष्ट्र शरद पवारांना आपल्या तळहाताच्या वरच्या रेषांसारखा माहितीये. मग तिथल्या जनतेचा अंदाज तळहात न बघता अमित शहा आणि नरेंद्र मोदींना कळतो कसा, आणि ते इथल्या मतदाराला जिंकून तुम्हाला हरवतात कसे. 8.5 वर्ष होऊन गेली. सुप्रियाताईंनी गंभीरपणे त्याकडे बघितलं असतं आणि संसद रत्न मिरवत बसल्या नसत्या असले फुसके पुरस्कार, तर सुप्रियाताईंवर आज ही अगतिकतेची पाळी आली असती का, याचा त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी विचार करावा. एक पत्रकार म्हणून प्रत्येकाला सावध करणं, येणारा समोरचा धोका दाखवणं हे मी माझं कर्तव्य मानलेलं आहे, आणि म्हणून या गोष्टी परत परत सांगत असतो. मी पवार, सुप्रियाताई किंवा उद्धव ठाकरे यांचा समर्थक नाहीये, पण तरीही त्यांच्या वाटचालीमध्ये, त्यांच्या राजकारणामध्ये संभाव्य धोके जे असतात ते दाखवणं एक पत्रकार म्हणून माझं कर्तव्य असतं, आणि मी ते करत असतो. त्यांनी ते स्वीकारावं नाकारावं, नुकसान किंवा फायदा माझा नसतो. पण सांगायचा हेतू असा की मी जे सुप्रियाताईंना तेव्हा बोललो होतो त्याचा गंभीर विचार करून मोदी अधिक विश्वासार्ह आणि शरद पवार हा संपूर्ण विश्वासघातकी, ही महाराष्ट्रातली मानसिकता का आहे याचा विचार 8.5 वर्षापासून जर सुप्रियाताईंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुरू केला असता तर आज त्या पक्षाची इतकी दारुण अवस्था झाली असती का. जो माणूस शरद पवार 1991 मध्ये, म्हणजे तब्बल 33-34 वर्षापूर्वी महाराष्ट्रातून पंतप्रधान व्हायला दिल्लीकडे झेपावला होता, तो पंतप्रधान होऊ शकला नाही. त्यानंतर तब्बल 10 वर्षांनी राजकारणात आलेला, गुजरातचा मुख्यमंत्री झालेला नरेंद्र मोदी नावाचा माणूस अवघ्या 13 वर्षामध्ये देशाचा पंतप्रधान झाला. आणि शरद पवार हे इतक्या वर्षानंतर आता पंतप्रधान वगैरे सोडून द्या, पण केंद्रात आपल्या मुलींना मंत्रीपद मिळावं म्हणून अगतिक झाले असतील तर आजपर्यंत शरद पवारांचं गुणगान करण्यात, आरती ओवाळण्यात ज्यांनी आपली बुद्धी खर्ची घातली त्या सगळ्या विश्लेषक पत्रकारांचा जो दारुण पराभव आहे. एकट्या पवारांचा पराभव नाहीये. का तुम्ही आज पवारांना टोचून टोचून बोलणार. पवार चुकत असताना त्यांना थांबवणं, विचार करायला भाग पाडणं, त्यांची चूक त्यांना दाखवणं, समजावणं आणि योग्य वाटेवर यायला मदत करणं किंवा आग्रह धरणं हे पवार समर्थकांचं, पत्रकारांचं काम होतं. कोणीतरी केलं का. कोणीतरी केलं का. मी शपथ घ्यायला मोकळा आहे की आजही माझ्या ब्लॉगवर तो लेख उपलब्ध आहे. मोदी शहांना हरवण्यासाठी आत्मपरीक्षण करावं लागेल, काबाड कष्ट घ्यावे लागतील. आपण महाराष्ट्रातल्या मराठी मतदाराचा विश्वास का गमावला आहे त्याचं आत्मपरीक्षण करावं लागेल, आणि तो विश्वास कमावण्यापासून नवी सुरुवात करावी लागेल. हे 8.5 वर्षापूर्वी सांगितलं होतं. नुसतं उठलं आणि पावसात भिजले वगैरे असलं फालतू गोष्टी सांगणारे आणि असले फालतू नॅरेटिव्ह तयार करणारे त्यांच्या आहारी सुप्रियाताई तुम्ही गेलात, शरद पवार गेले, त्यातून ही दुर्दशा झालेली आहे. 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. याच सुप्रियाताई काय म्हणाले होते आठवतं. 50 वर्ष झाली आपलं नाणं अजून बाजारात चालतं. मग नाणं चालतं तर मग आता अगतिक होऊन मंत्रीपदासाठी, सुप्रियाताईंच्या मंत्रीपदासाठी शरद पवार पुतण्याला शरण जाताना दिसतात, अमित शहाच्या आशीर्वादाने शरण जायला बघतात. हे अभिमानास्पद आहे का. ही पाळी. तुमच्याविषयी गैरसमज तुमचा पसरून तुम्हाला चण्याच्या झाडावर चढवणारे हजारो लोक भेटत असतात. तुकोबांनी सांगितले ना, निंदकाचे घर असावे शेजारी.
तो आपल्यावर हल्ला करायला आलेला नाही, तो आपल्याला समजवायला आलाय. एवढी जरी समजूतदार भूमिका असेल तरीही अडचणीवर मात करता येते. आज सुप्रिया ताई या या अवस्थेत का आल्यात? बाकीच्यांचं सोडून द्या, आपल्या घरामध्ये फूट पडली तर का पडली याचा विचार केला पाहिजे, त्याच्यावर उपाय शोधला पाहिजे. मित्रांनो, मी तुम्हाला एक अजून अनेकांना खटकेल, मी पवारांविषयी आस्था, आपुलकी, सहानुभूती दाखवतो का? मित्रांनो, तुम्ही जर जिओ नॅट वगैरे बघत असाल, डिस्कव्हरी वगैरे बघत असाल, तर त्यामध्ये शिकार करणारा वाघ, सिंह आपण बघतो. तो वाघ कुठचं तरी श्वापदाला, सावजाला पकडतो, मारतो, फाडतो. ते बघून आपण हळहळत नाही. पण एखादा म्हातारा झालेला सिंह किंवा वाघ याच्यावर लांडगे कुत्रे तुटून पडतात, ते बघताना आपण हळहळतो. कारण तो शेवटी सिंह असतो, तो वाघ असतो. वाघ जेव्हा हतबल होतो त्याच्याकडे बघताना दुःख होतो मित्रांनो, दुःख होतं. शरद पवार हतबल झालेले असतील, हतवीर्य झालेले असतील तर बघायला आनंद होत नाही. हे सगळं बोलताना पण यापर्यंत परिस्थिती का आली? आपल्याच पुतण्यासमोर अगतिक होणं शरद पवारांनी हे कौतुकास्पद नाहीये. हा, आता युक्तिवाद करतील, अगतिक कुठे झालेत, अमुक कुठे झालेत, हे असले धादांत खोटे चमचेगिरी करणारे जे असतात, हे तुम्हाला योग्य सल्ले देत नसतात. नावडते सल्ले देणारे जे असतात ते जरूर ऐकावेत, जरूर ऐकावेत. कधीही औषध गोड असण्यापेक्षा कडू असतं आणि कडू औषध अधिक प्रभावी असतं. दुर्दैव असं आहे की ते आवडत नाही, आणि आवडत नाही याचा अर्थ तो तुमचा बालिशपणा असतो. लहान मुलांना बाळकडू देताना त्याच्यात थोडी साखर घालून का देतात? ही कडू त्यांना आवडत नाही. पण कडू आवडत नाही, पण त्याची उपयुक्तता कळत नसते. हा बालिशपणा असतो, बालिशपणा असतो. आणि म्हणून आज जे काय सुप्रियाताईंचं झालेलं आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं झालेलं आहे, त्याला कारण दोन गुजराथी आहेत. सुप्रियाताईंचा तो फोन आला, हे एक प्रकारे माझ्यावर उपकार होते, कारण त्यांच्या बरोबर झालेल्या बोलण्यातून मला एक नवा विषय मिळाला होता आणि नवा पैलू राजकारणाचा कळला होता. मी तो लिहिलेला आहे की पहिली गोष्ट, या दोघांनी जेव्हा राष्ट्रीय राजकारणात उडी घ्यायची ठरवली, अमित शहा असो किंवा नरेंद्र मोदी असो, त्यांनी आपल्यावरचा गुजराती असल्याचा शिक्का पुसण्याची कामं केलेली आहे. 2014 पासून नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले, त्यानंतर त्यांनी गुजरातच्या राजकारणात किती ढवळाढवळ केली आहे बघा. ज्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिलं त्यांना मुक्त स्वातंत्र्य दिलं, त्यात ढवळाढवळ केली नाही. त्यांना जमलं नाही, खड्यासारखे बाजूला केले. आनंदीबाई कोणत्या आनंदीबाई पटेल किंवा विजय रुपानी, हे लोक खड्यासारखे बाजूला केले. पण ज्यांना केलं त्यांना मोकळीक दिली, त्यांना स्वतंत्रपणे काम करू दिलं, त्यांच्या कामकाजात ढवळाढवळ नाही केली. ते त्यांचं यश होतं. आणि शरद पवारांनी कधीही आपल्या सोबत आलेल्या लोकांना स्वतंत्रपणे काम करू दिलं असं झालं नाही. 91 साली संरक्षण मंत्री व्हायला दिल्लीला गेलेले पवार हे दैनंदिन पातळीवर सुधाकरराव नाईक या त्यांनीच नेमलेल्या आणलेल्या मुख्यमंत्र्याच्या कामात ढवळाढवळ करत होते. म्हणून शेवटी सुधाकरराव नाईक सुद्धा इतके खवळले की त्यांनी शरद पवारांवर दाऊदचा माणूस असा आरोप केला होता. आठवतं? हितेंद्र ठाकूर, पप्पू कलानी विषय. तर सांगायचा हेतू असा की दोन गुजराती हे राष्ट्रीय नेते झाले, याचं कारण त्यांनी आपल्यावरचा गुजरातीचा शिक्का पुसला. आणि शरद पवार महाराष्ट्राची गोष्टच सोडा, राष्ट्रीय नेता व्हायला गेले. आपल्यावरचा मराठीपणाचा शिक्का ते पुसू शकले नाहीत. पण मराठीपणाच्या शिक्क्यापेक्षा
बारामतीकर आणि मराठा हे दोन शिक्के शरद पवारांना पुसता आले नाही. अमित शहा असोत किंवा नरेंद्र मोदी असोत, त्यांची ओळख एका जातीचे असे नाहीये, एका प्रांताचे असे नाहीये. म्हणून देशातला 35-40% मतदार डोळे झाकून त्यांच्याकडे नेता म्हणून बघतो. शरद पवारांना महाराष्ट्रात सुद्धा राज्यव्यापी इतका विश्वास संपादन करता आला नाही. याचं कारण जनमानसात घुसून जनतेचा विश्वास संपादन करणं पवारांना कधीही जमलं नाही. त्यापेक्षा तात्पुरता व्यवस्था करायच्या, तव्यावर 4 उकडलेल्या भाज्या परतायच्या आणि भाजीपाव बनवायचा किंवा 2 मिनिट्स नूडल या पद्धतीचं राजकारण शरद पवारांनी केलं. मोदी शहा 10 ते 20-30 वर्ष दूरगामी परिणामांचं राजकारण करतात. हा फरक आहे. सुप्रियाताई, लक्षात घ्यायचं तर घ्या, नाही तर आनंद आहे. 8.5 वर्षापूर्वी बोललो, परत एकदा बोललो. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.